हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. अव्यय. नाश, झीज ही ज्यांचे ठिकाणी नाही, जो देशकाल निरपेक्षपणे जसाच्या तसा राहतो. भगवंताचे हे अव्यय स्वरूप भीष्मांना कसे कळले असेल, जाणवले असेल, याचा आपण जरी विचार केला तरी आपल्याला गूढ वाटते, आश्चर्य वाटते. भारतीय अध्यात्मशास्त्र तो आहेच असे सांगते, म्हणजेच तो अजन्मा आहे. वास्तवात वनस्पतीसृष्टी, प्राणीसृष्टी, कीटक या सर्वांमध्ये आपण उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही अवस्था पाहतो. त्यामुळे ब्रह्म नावाची ज्ञान ऊर्जा ही स्वयंभू आहे, ही गोष्ट आपल्याला पचनी पडणे जरा कठीणच जाते. पण जे आहे ते आहे, मग भले आपल्याला पटो वा न पटो. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. It gets transformed from one form to another. अजन्मा या नामाचेच हे इंग्रजीकरण आहे असेच आपल्याला वाटते ना. आजचे वैज्ञानिक जे विश्वात मुळात आहेच त्याची आपल्याला जाणीव करून देतात. उदाहरणार्थ, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यापूर्वी देखील ही शक्ती होतीच. अणु एकत्रीकरणातून ऊर्जा निर्माण होते हा शास्त्रज्ञांनी शोध लावण्यापूर्वी देखील आपल्या सूर्य या ऊर्जा स्रोतात अणु एकत्रीकरण 4-5 अब्ज वर्षे चालूच आहे आणि त्यातूनच आपल्याला प्रकाश मिळतो आहे. पृथ्वीवरील इतर भूभागापेक्षा आपल्या भारतात खूपच अनुकूल असा निसर्ग आहे. जीवनासाठी, शेतीसाठी खूपच सौम्य म्हणता येईल असा निसर्ग आहे. त्यामुळेच आपले ऋषीमुनी विश्वाच्या मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न लागलाय आणि त्यातूनच शाश्वत तत्वांची ओळख करून देणारी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता इत्यादी ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांचे महत्त्व 5-10 हजार वर्षे जरी झाली तरी अबाधित आहे. या उलट कालच्या शोधलेल्या गोष्टी आज निरुपयोगी ठरत आहेत. उदाहरणार्थ, टेप रेकॉर्डरच्या टेप्स, CD. तेव्हा व्यय होणाऱ्या गोष्टींच्या मागे लागायचे की अव्यय शाश्वत तत्वाचा शोध घ्यायचा? चॉईस इज अवर्स. हरिओम.